काय करू काय कळाना झाले, डोकंच काम करायचं बंद झालंय. कोणाला सांगू? विण्याला सांगून काय काय उपयोग नाही, दुसऱ्या कोणाला सांगू? सरकार, तुम्ही काय बोलत होते का? नाही काय नाही. एकटेच बडबड करायला लागले का काय? याड बीड लागलो का काय तुम्हाला? हा नाही, याड तर लागणारच हो. आता एवढं सगळं झालंय म्हणल्यावर. बाहेर चाललोय झोपाय मी. आव थांबा की, बाहेर किती गारठा आहे, कशाला जाताय बाहेर झोपायला? आता नको, खरंच आता वाद नको आहेत. माझं डोकं काम करत नाहीये. अहो कसं करल ना काम, आता एवढा विचार करताय तुम्ही म्हणल्यावर. पण सरकार, तुमच्या पापाचा घडा भरलाय. हा, तुमच्या एका पापामुळे काय घडलंय ना हे बघा तुम्ही आता. अहो तुम्ही मार सुजाला शिक्षा द्यालो, पण खरी शिक्षा ही तुम्हाला हाय. तुम्ही जे हे काय कांड केलंय ना त्याचा बदला म्हणून नियतीनं तुमच्या वंशाला मारलंय. काय पाहिजे तुम्हाला? जे पाहिजे ते देतो, सांगा. आता गो बाया, मी कुठं काय केलंय तवा सरकार? जे काय केलंय ना ते तुम्हीच केलंय. मला नाकारून तुम्हीच रुक्मिणीशी लगीन केलं ना, आणि मग झाल्यात ही दोन पोरं अशी. एक तो सपन्या आणि एक तो सुजा. त्या सपन्याने तर काय तुम्हाला दिलंच नाही, ते सुजाने धरून तुम्हाला थोबाडलं, कोंडून ठेवलं. सरकार, ही सगळी तुमच्या कर्माची फळं आहेत बर का. अजून कसला बदला घ्यायचाय तुम्हाला? झालं ना, घर बरबाद झालं ना माझं. आता तर खरी सुरुवात झाली. मला अख्खं घर धुळीला मिळवायचंय. सोडा सोडा आमचा पिच्छा आता सोडा. अगो बाय, आताच? एवढ्या लवकर कसं हो सरकार? अहो मला तर अजून सगळं मिळवायचंय. काय पाहिजे तुम्हाला? आता फक्त तुमची वाट लावली हो. मला त्या अर्जाची नाप्पीची बी वाट लावायची. त्यांच्या का मागं लागलाय तुम्ही? अहो तुमची वाट लावायची हा माझा बदला आहे, आणि त्या दोघांची वाट लावायची माझ्या बंट्याचा बदला आहे. किती नीच आहात तुम्ही माहितीये का तुम्हाला? सरकार, अहो किती हो कॉमेडी करता तुम्ही. अहो तुमच्या इतकी तर नाही मी अजिबात. अहो तुम्ही त्या अर्जाच्या आई सोबत काय केलंय ना तेवढं तर मी वाईट अजून काही केलं बी नाही. बस बस कर आता. आवाज खाली. ह्या बघा सरकार, ह्या परिस्थितीत जर तुमचा व्हिडिओ बाहेर दाखवला तर काय होईल? हा, जरा विचार करा. काय करू मी? सांगा ना, तुमच्यासाठी मी करतो ना, पण नका ना तो व्हिडिओ काढू बाहेर, नका ना कुणाला दाखवू. तो मी सांगेल तसं तुम्ही जर वागले ना तर मी अजिबात काय करणार नाही. ज्या दिवशी तुम्ही माझ्यावर फिराल त्या दिवशी मी बी तुमच्यावर फिरल, हे लक्षात ठेवा. या मनीनं काही अडचण करायची आत मी माझा गुन्हा कबूल केला पाहिजे. अर्जुन, कोण गेले रे आणायला? बापू गेलेत दादावणी आणायला. आता व्यवस्थित आहे ना रुपाली? हो आई, डॉक्टर म्हणलेत घरी घेऊन जाऊ शकता तुम्ही आता. पण आपल्याला त्यांची काळजी घ्यायला लागेल. हा वहिनी, आपण घेऊ काळजी. आणि आल्यावर तिला कोणी काय बोल नका बरं का. सध्या काय करू, वहिनींच्या कलानीच घेऊ आपण. राणीचा आवाज आहे का बघ बरं. हा, काय चाललंय तुमचं? भाऊजी, भाऊजी! हे रुपाली, बसीच आणि पाणी घे. रुपाली, तू आज चल, आराम कर. त्यांचं खाण्याचं पण आतमध्येच देते, आताच विश्रांती करू दे. रुपाली,
काळजी घ्या बाया तू. हा हे बघ, घरात कोण नसलं ना तुझं तरी मी एकटी आहे तुला बघ, तुझ्या आईसारखी. हा कधी बी हाक मार मला, मी लगेच येईन बघ. हा जा स्वप्नील बाळा, हिला घेऊन जात जा. अहो बापू, माझ्या लेकीसारखी आहे हो ती, काय करणार ना. मला काळजी घेतली पाहिजे ना आता तिची. हो मावशी, अशा टायमाला तरी तुमचं तोंड जरा. मी काय आता नाटक बिटक करत नव्हते बर का. खरंच मनापासून मला लय वाईट वाटलंय. काय बाया, हे सगळं रुपालीच्या वाट्याला कसं आलं. बिचारी कधी कुणाच्या आध्यात नाही मध्यात नाही. काय करायचं आता. हे सगळं तुमच्या भांडणात झालंय, त्याच्यामुळे तिच्या बाळाचा बळी गेलाय. हा बस करा की आता. सरकार, अहो त्यांची काळजी घ्यायला पाहिजे. कसं आहे, दवाखान्यात इथपर्यंत येऊस्तोवर एक शब्द बी बोलला नाही तू कोणाशी. होय, एकदम अशा शांत शांत होत्या. बापू त्यांना लय मोठा धक्का बसलाय. होय, तिच्या चेहऱ्याची पार राया गेली बघ. आता तिला काय वाटत असेल याची फक्त आपण कल्पनाच करू शकतो. खरंच तिचं दुःख कोणालाच नाही कळणार. पण त्या आता मोकळ्या झाल्या पाहिजेत. असंच मनात मनात कुडत राहिल्या ना तर खूप अवघड होईल. ताई खरंच ग, त्यांचं मन मोकळं झालं पाहिजे. आपण बोलायचं का त्यांच्याशी? हा नाही आता नको, लगेच 2 दिवस जरा जाऊ दे, बघू. वय सगळंच एकंदरीत रुळावर यायला टाइम लागणार आहे. बापू ते बोला की. नाही आता तशी परिस्थिती नाही, नंतर आपण बोलू की. काय झालं बापू? अगं काय नाही आप्या, ते आम्हाला असं वाटत होतं की आत्ता सुषमानं मी असा विचार केलता, आत्ताची सगळी परिस्थिती बघून आपण डोहाळ जेवण पुढं ढकलूया. बापू तुमचं बरोबर आहे. अशा परिस्थितीत कोणाची इच्छा पण नाही होणार खरं तर. बापू, अहो मी बी तेच बोलणार होतो, पण म्हटलं तुम्ही सगळी एवढी तयारी केली असेल त्यामुळे तुमची इच्छा. नाही विनायकराव, तयारी कसली. फक्त लोकांना सांगितलंय तेवढंच की. ते काय आपण घरी जाऊन सांगू शकतो सगळ्यांना पुढे गेलंय म्हणून. नंतर आपण परत करू डोहाळ जेवण. डोहाळे जेवण झालं पाहिजे. मला वाटतंय डोहाळे जेवण कॅन्सल नको करायला. स्वप्नील, अरे त्यांना नको वाटतंय तर राहू देत बाळा. नाही पण का करताय कॅन्सल? आमचं बाळ गेलं म्हणून ना? नाही स्वप्नील सर, आम्हाला तसं नाही म्हणायचं. पण अहो सगळी परिस्थिती बघता आणि सगळ्यांची मनस्थिती बघता मी आणि सुषमा म्हटलं की आता डोहाळ जेवणाचं जरा पुढे ढकलूयात. बापू, मी बाप होणार होतो कळल्यावर काय करायचं, रुपालीला कसं सांभाळायचं काहीच माहित नव्हतं मला. हे सगळं अपर्णा आणि अर्जुननं समजावलं मला. एवढ्यात आमच्या आयुष्यात जे काही आनंदाचे क्षण आले ना त्याचे साक्षीदार आहेत ते दोघं. त्याचं जेवणही घडवलं त्यांनी, अगदी आठवणीत राहिलं असं. आणि आता तुमचा आनंद साजरा करायचं का टाळताय? अहो सर, त्यासाठी डोहाळे जेवण करायची काय गरज आहे? आता ताईंची काळजी घेणं जास्त गरजेचं आहे ना. त्यासाठी मी आहे की. अरे स्वप्नील, पण जरा तिचा तरी विचार कर र. तिला किती वाईट वाटल. का वाईट वाटेल या ठिकाणी? कोणी काही मुद्दाम करते का या ठिकाणी? जे काय आधी ठरलं होतं ते होतंय बस. स्वप्नील, अरे एकदा सगळ्यांच्या चेहऱ्याकडे बघ की. अरे कोणाच्या तरी तोंडावर दिसतंय का? हा विन्या काका, म्हणूनच म्हणतोय मी डोहाळे जेवण करूया. आधी जरा बदल होईल, खुश होतील सगळे. स्वप्नील, अरे कसलं खुश आणि कसलं काय बाबा? आई, तुम्ही असा विचार करा, अपर्णा आणि अर्जुनचं हे पहिलं बाळ. त्यांच्या वाटणीचा आनंद त्यांना नको मिळाला का? किती झटतात दोघेही घरासाठी.
ह्यो तुझा मुद्दा मला पटतोय बरं का. सर, अहो या प्रसंगात माझं अख्खं कुटुंब एकत्र असावं, आनंदी असावं असं वाटतं मला. सगळे असतील अपर्णा, सगळे असतील, फक्त मी आणि रुपाली नसो. दादा म्हणूनच म्हणतोय ना मी, राहू दे ना, करू नंतर डोळे जेवणाचं काय. अर्जुन, अरे रुपाली यातनं कधी बाहेर येईल काहीच माहित नाही आपल्याला. किती वेळ थांबणार? करा डोळे जेवण. सर, खरंच नाही पटत आहे मनाला. स्वप्नील सर, खरं सांगू का, तुम्ही लय भारी आहे. अहो एवढं सगळं होऊन पण तुम्ही असं म्हणताय, खरंच लय म्हणजे लय भारी आहे तुम्ही. हे बघा, तुम्ही डोहाळे जेवण केलं काय किंवा नाही केलं काय, पण आमचं गेलेलं बाळ तर परत येणार नाही ना. गेलं तर गेलंच कायमच. पण जाताना या घरातला आनंद घेऊन गेलं असं वाटायला नको ना, म्हणून करा. आणि डोहाळे जेवण काय एक दिवसाचा प्रश्न आहे. मी रुपालीला माहेरी सोडून येतो किंवा फिरायला घेऊन जातो कुठंतरी. सर, अहो पण हे सगळं कशाला का? अगं, पहिलं बाळ येतंय असं कळल्यावर काय काय करावं वाटतं माणसाला. अर्जुनच बघ, आतापर्यंत किती धावपळ केली आहे त्यानं, किती उत्सुक असतो तो हे सगळं करायला. आणि त्यानं तर प्रत्येक चांगल्या क्षणाचे सेल्फी काढून ठेवलेत. नंतर तो ते बाळाला दाखवणार आहे, माहितीये मला. आणि तुमच्यासाठी पण ते गरजेचं आहे. त्यामुळे भाऊ म्हणून, वहिनी म्हणून मी आणि रुपाली ते समजू शकतो अर्जुन. म्हणूनच म्हणतोय, आमच्यासाठी नका थांबू, प्लीज नका थांबू. डोहाळे जेवण करा. अरे दादा, कसं जायचं तिकडं आणि काय करायचं मला काय कळाना सांग. अर्जुन, तुझं बाळ येणार कळलं ना, तेव्हा मी रुपालीला बोललेलो, हे आपलं बाळ येते आणि आम्ही आमच्या बाळासारखं वाढवणार त्याला. हो, आमचं एक बाळ गेलं पण दुसरं तर येतंय ना. आणि आत्ताच सांगतोय बरं का सगळ्यांना, आत्ताच. आता या येणाऱ्या बाळासाठी बाप म्हणून मला कुठेही कमी पडायचं नाही. त्यामुळं डोहाळे जेवण झालंच पाहिजे. बरोबर आहे तुझं दादा, आपलं बाळ येते, डोहाळे जेवण झालंच पाहिजे. रूपा, हे रूपा, रुपाली, 3 महिन्याच्या बाळाचं काय काय तयार झालेलं असतं. मी पोटावर पडले तेव्हा बाळाला नेमकं कुठं लागलं असेल. अगं, डोक्याला मार लागून गेलं असेल का आपलं बाळ. नेमकं कशाने गेलं असेल आपलं बाळ. मला दुखत होतं तेच त्याला दुखत होतं का हो. मी ओरडत होते तेच आपलं बाळ ओरडत होतं का. जगातली सगळ्यात सुरक्षित जागा आईचं पोट असतं बाळासाठी. तिथंच आपलं बाळ गेलं. काय वाटलं असेल बाळाला. बस कर रुपाली, बस कर. मगाशी आपण आलो ना तेव्हा हॉलमध्ये मी पोटावर पडलेले दिसले मला. रुपाली, आता आपल्याला हे सगळं मागं सोडायला पाहिजे. काय सोडायला लागेल. हेच आपल्याला बाळ होणार होतं. तुम्हाला वाईट वाटतं का हो. काय विचारतेस तू हे.
नाही वाटत. तू कोणालाच काही वाटत नाही. असं नाहीये रुपाली. कोणाला काही वाटलं तरी माझं बाळ परत येईल का हो? नाही येणार ते परत. मला बाळ पाहिजे. म्हणून तर मी इतकी काळजी घेत होती त्याची. मला पाहिजे आपलं बाळ. रुपाली, सावर स्वतःला. मला बाळ पाहिजे. आपलं बाळ परत पाहिजे मला. गप, शांत हो. का असं झालं असेल? का? अगं, आपल्या हातात आहे का तेव्हा ते? सगळ्यांचं सगळं चांगलं होतं की हो. आपलंच असं का? आता नको त्याच्या आठवणी काढूस. पुसून टाक सगळं रुपाली. पुसून टाक. कसं पुसून टाकू? मी नाही विसरू शकत. मला माझं बाळ पाहिजे. बाळ पाहिजे मला. बाळ पाहिजे. उठ चल. 7 वाजून गेले. उठ, ऑफिसला जायचंय. पैसे कायच्यात. तू एक काम कर, तू दात घासून घे, तोपर्यंत मी काढा पाणी घेऊन येतो. हा, उठ लवकर. तू उठल्याशिवाय मी उठणार नाही. उठ. अर्जुन वर्ष विनायक कदम, मी उठलीये. मी उठलीये. उठली मी. अर्जुन उठा. तू उठली होय? हो. मलाच उशीर झाला म्हणजे काय? भारी दिसतेस तू. हा, तू म्हणलं भारी दिसतेस म्हणजे मी ज्यावेळी डोळे बंद करतो आणि परत उघडतो ना, तू मला भारी दिसतेस. म्हणजे बघा आता, डोळे बंद केले, उघडले, भारी दिसले. अजून भारी दिसली. अजून भारी दिसली. अर्जुन, घरातलं काय वातावरण? तू काय बोलतोयस? पण खरं आहे ते आहे ना आपे. आणि बघ, घरात वातावरण काय जरी असलं ना तरी आपल्या बाळासाठीचे ह्या मोमेंट्स मला मिस नाही ना करायचे. हो, पण तरी नको. ठीक आहे, मी इथून पुढं नाही म्हणणार तुला की तू भारी दिसतेस म्हणून. अरे अगं म्हणजे नाही म्हणणार असं म्हणतो. बरं काय, आज सकाळी सकाळी एकदम टकाटक तयार कुठं? हो, अरे मला रुपाली ताईंसाठी काहीतरी छान खायला बनवायचंय. मग म्हटलं तसंच काहीतरी बनवूया आणि ऑफिसला जाऊया म्हणून रेडी झालं. नाही, पण त्याच्या आधी काढा प्यायचा आहे, गरम पाण्याने पाय शेकायचे, औषधं घ्यायचे आणि मग जायचं. आलो मी घेऊन. ऐक की, काढा संपलाय. गोळ्या घेतल्या आणि सगळंच झालंय. जोरात तयारी आहे. किती वाजता उठली तू? 3. मला 6:30 जाग आली. मग म्हटलं आता उठूच या. अगं मग मला पण उठवायचं ना. कशाला? झोपेत एवढं निरागस दिसत होतास, उठूच वाटलं नाही तुला. अय, दिसत होता काय? मी निरागस आहे अप्पे. अरे काय राव, एवढा गुणी नवरा आहे मी. आजपर्यंत कधी त्रास दिला नाही तरी. नाही, तू गुणी आहेस, पण तू निरागस नाहीयेस. तू आगाऊ आहेस. तू फक्त झोपेत निरागस दिसतो असं. ठीक आहे असू दे. चला मी आवडते. मला रुपाली ताईंसाठी फेरणी पण बनवायची, त्यांना आवडते. ठीक आहे अप्पे. हा, गैरसमज नको करून घेऊ, पण खरंच आपल्या बाळासाठीच्या ह्या मोमेंट्स मला मिस नाही करायचे. डिलिव्हरी जशी जवळ येत चालली आहे ना, तसं मला प्रत्येक दिवस महत्वाचा वाटतोय. म्हणून आपण एक काम करूया. बाळाला फोन लावायचं. बाळासोबत सेल्फी. अरे अरे, अजून आहे का? एक नंबर. आणि आता हा फोटो ना आपल्या बाळाला जेव्हा कळायला लागेल ना, तेव्हा दाखवूया. आणि मी तेव्हा त्याला सांगणार आहे, आपल्या घरातलं वातावरण जेव्हा थोडं बिघडलं होतं ना, तेव्हा आईला आणि बाळाला बरं वाटावं, छान वाटावं म्हणून त्याच्या बाबांनी हा फोटो काढला होता. म्हणजे दुःख पण सोबत ठेवायचं कायम थोडं. त्याशिवाय सुखाची किंमत कशी कळणार? बाळा, बापाचं माहित नाही
पण जगातली सगळ्यात भारी आई भेटली तुला. 1 मिनिट, बाप पण भारी आहे. होय. बरं चला मी आवडते, मला उशीर होईल मग. हा हा. ये. मोबाईल